एकच मिनिट द्या हा मला, मी आलेच. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे भगवद्गीता 18 दिवस आपण आज शिकणार आहोत. आजपासून आपला पहिला वर्ग आहे आणि 18 दिवसात 18 अध्याय म्हणजे रोज एक अध्याय याप्रमाणे आपण शिकणार आहोत. तर आपला साधारण हा 1 तासाचा क्लास असेल. त्यानंतर तुम्हाला काही शंका असतील तर आपण घेऊया. अध्ययन वर्ग सुरू करण्याच्या आधी आपण श्लोक पठण करूया. आणि जसं भगवद्गीतेच्या अध्ययनाचं महत्व आहे तसं श्रवणाचंही खूप महत्व आहे. तर उद्या आपण सगळ्यांनी लक्षात ठेवून श्रवणासाठी म्हणजे श्लोक पठण माताजी करतात, प्रतिभा माताजी. तर आपण जॉईन होऊया सगळे. 15 मिनिटं आधी आपण वर्गाला सुरू करतो, तर श्रवणमचं महत्व जाणून आपण नक्की जॉईन करण्याचा प्रयत्न करूया. तर हे 18 अध्याय आपण रोज एक अध्याय करून शिकणार आहोत. तर ह्यावरती आधारित काही क्विझेस तुम्हाला करायचे आहेत. तर 18 अध्यायाची 18 क्विझेस म्हणजे प्रश्नावली आहे छोटीशी. आणि या संबंधीची माहिती तुम्हाला, क्विजची लिंक किंवा ती कशी सोडवायची वगैरे या संबंधीचं सगळं म्हणजे तुम्हाला शेअर केलं जाईल व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. त्यात तुम्हाला काही अडचण आली तर दीपांजली माता जी आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिन आहेत, आता इथे वर्गाला पण त्या उपस्थित आहेत. तर वर्गाच्या नंतर तुम्ही काही तुम्हाला अडचण असेल त्या संबंधी तर नक्की विचारू शकता. 18 दिवस झाले आपला हा अभ्यासक्रम संपला की ही लिंक काही दिवस ओपन असते, म्हणजे साधारण 2 ते 3 दिवस ती ओपन असते. त्या काळात आपल्याला ही सगळी प्रश्नावली सोडवून पूर्ण करायची आहे, क्विझेस ज्याला म्हटलेलं आहे. आणि ही 18 आपली पूर्ण झाली सगळी क्विझेस संपवून की आपल्याला खाली तिथे डाउनलोड सर्टिफिकेट म्हणून ऑप्शन येतं, ते आपण सिलेक्ट करायचं आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि ते वापरून तुम्ही पुढे अभ्यासक्रम पण करू शकता ऍडव्हान्स लेवलचे. तर सगळ्यांचं परत एकदा स्वागत. ही 47वी बॅच आहे आपली श्री श्री राधा गोविंद तर्फे. इस्कॉन मँगलोर तर्फे गेले 3.5 वर्ष हा उपक्रम आपण यशस्वीरित्या चालवतो आहोत. 8.5 लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी ह्या उपक्रमामध्ये रजिस्टर केलेलं आहे आणि पूर्णपणे ऑनलाईन असा आणि निशुल्क असा हा एक खूप मोठा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 दिवसामध्ये भगवद्गीता शिकून घेतो. तर आपली ही जी बॅच आहे ना, ह्याला बिगिनर्स लेवल किंवा लेवल 1 ची बॅच असं म्हणतात. आणि ह्या पुढे ही ऍडव्हान्स लेवलचे अभ्यासक्रम आहेत. अगदी भक्तिशास्त्रीची पदवी पण आपण संपादन करू शकतो. तर आपण, आणि हे सगळे निशुल्क आहेत. मुख्य म्हणजे सगळे उपक्रम हे निशुल्क आहेत. तर आज भगवद्गीतेचं ज्ञान समजून घेण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. आणि जर असेच आपण 18 दिवस रोज अध्ययन वर्गाला येत राहिलो तर मनुष्य जीवनामध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी जे ज्ञान आपल्याला पाहिजे आहे ते सगळं आपल्याला प्राप्त होतं. आणि हे भगवद्गीतेचं ज्ञान किती महत्वाचं आहे, जीवनामध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी किती उपयोगी आहे, ह्याची प्रत्यक्षात अनुभूती आपल्याला मिळू शकते. आता आणि ही काही काल्पनिक गोष्ट मी तुम्हाला सांगत नाहीये, हे तुम्ही स्वतः अनुभवू शकता. पण तुम्हाला रोज 18 दिवस इथे यावं लागेल. तर सर्वांना परत एकदा मी हरे कृष्ण करते. मी क्षितिजा वागळे. पुढचे 18 दिवस तुमची शिक्षिका असेल, वर्ग शिक्षिका असेल. जे काही मला ज्ञान मी माझ्या शिक्षकांकडून घेतलेलं आहे ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. ते करत असताना काही माझ्याकडून चूक झाली तर निश्चित मला क्षमा असावी. प्रथम आपण आज मंगलाचरणने सुरुवात करूया वर्गाला. मॅडम, मी रुपाली बोलते. हा, मला एक हरे क्वेश्चन कृष्ण. होता. हरे कृष्ण हा, माताजी. मला एक क्वेश्चन होता. जर आजचं पहिलं सेशन आहे, आजचं पहिलं सेशन मिस करून उद्यापर्यंत वगैरे परत कुणाला ऍड करता येईल का ग्रुपमध्ये? म्हणजे हो, आता रजिस्टर रजिस्ट्रेशन करता येईल का? माताजी चालू आहे.
चालू आहे, 3-4 ओके ओके दिवस ओपन राहतं. हा, तुम्ही जॉईन ओके करू शकता. ठीक ओके आहे, ओके चालेल. थँक्यू. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या या साध्या सोप्या भाषेमुळे आपण भगवद्गीतेचं ज्ञान ग्रहण करू शकतोय. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी आपल्यासाठी हा अभ्यासक्रम बनवला आणि झूमद्वारे आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला. त्यामुळे घरी बसून आपण या संधीचा लाभ घेऊ शकतोय. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. माझा अभ्यास चालू राहावा यासाठी माताजी मला सतत प्रोत्साहन देत असतात. माताजींना अभिवादन. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या प्रतिभा माताजी, दीपांजली माताजी दोघींनाही सादर प्रणाम. तसंच वर्गाला उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत. तर आज आपण अध्याय पहिला बघतोय. तर भगवद्गीता म्हणजे काय आहे नक्की याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. तर षड ऐश्वर्य युक्त चराचराने वंदन केलेले परम पुरुषोत्तम साक्षात श्रीकृष्णांची दिव्य वाणी आहे ही भगवद्गीता. म्हणजे इथे कृष्णांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश आहे आणि याला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आता भगवद्गीता ही संस्कृत मध्ये आहे आणि ह्यातील भाषा जी आहे ना अत्यंत सुंदर सरळ नादमय अशी आहे. आता आपण श्लोक जेव्हा वाचू तेव्हा तुम्हाला कळेलच, आणि आपला आनंद वृद्धिंगत करणारी आहे. आता एखादा सिनेमा असेल किंवा एखादा पुस्तक असेल जे खूप गाजतं, बेस्ट सेलर आहे, तर त्यात काय आहे हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते बघा. तशीच ही भगवद्गीता आहे आणि 5117 वर्षांच्या पूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाला ही गीता सांगितली होती, पण ती आजही किती अचूक आहे हे आपल्याला अध्ययन केल्यावरती कळतं. तर हे ज्ञान घेऊन आपण निश्चित सुखी होऊ शकतो, आनंदी होऊ शकतो आणि श्रीकृष्णांची ही दिव्य वाणी ऐकताना किंवा श्रवण करताना आपली मानसिकता कशी हवी, तर ज्याप्रमाणे हा भक्तश्रेष्ठ अर्जुन आहे बघा, त्याने कसं केलं, लक्षपूर्वक श्रीकृष्णांचा उपदेश ऐकला. त्याला जे समजलं नाही ते त्यांनी श्रीकृष्णांना परत विचारलं की मला तुम्ही ते परत समजावून सांगाल का. अशा प्रकारे श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक त्याने आपण गीतेचं श्रवण केलं पाहिजे. अगदी अर्जुनाचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे. आता एकदा भगवद्गीता ऐकून आपल्याला समजत नाही, आपल्याला वारंवार निश्चित त्याचं अध्ययन करावं लागतं, मनन करावं लागतं, त्याच्यावर चिंतन करावं लागतं. लहान मुलांचं उदाहरण घ्या बघा, शाळेमध्ये पाढे असतात. पाढे एकदा म्हणून ते पाठ होतात का? नाही, एकदा वाचून नाही पाठवा, वारंवार आपल्याला करून घ्यावे लागतात. पण एकदा पाठ झाले, त्यांच्या लक्षात राहिले की ते त्या आधारावरती सर्व गणित सोडवू शकतात. तसंच आहे, गीतेचं श्रवण केल्यानंतर आपल्याला रोज त्याचं पठण करावं लागेल, थोडंसं मनन करावं लागेल आणि मग हळूहळू हे ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. तर आपण प्रथम श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया. त्यांना त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन वर्गाला पुढे जाऊया. परमपूज्य कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांनाही साष्टांग प्रणाम करूया. त्यांचेही आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन वर्गाला सुरुवात करूया.
आता हा अध्याय सुरुवात करण्यापूर्वी इथे आपण भगवद्गीता म्हणजे काय आहे याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. तर आपण ऐकलेलं असतं भगवद्गीता, भगवद्गीता काय आहे नक्की भगवद्गीता? या भगवद्गीतेचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे? कुठल्या परिस्थितीत कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली? हे सगळं संक्षिप्त रूपामध्ये आपण जाणून घेऊया. तर भगवद्गीता, भगवद्गीता म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला एक संवाद आहे, क्लासिक कॉन्व्हर्सेशन म्हणूया आपल्याला, जो कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर घडला. आता कुरुक्षेत्राच्या या युद्धभूमीवरती दोन, एकाच परिवारातले दोन भाऊ बघा एकमेकांच्या विरुद्ध उभे होते. पांडूचे पुत्र युधिष्ठिर महाराज, ज्यांच्याकडे 7 औक्षिणी सेना होत्या, आणि धृतराष्ट्राचा पुत्र हा दुर्योधन, ज्याच्याकडे 11 औक्षिणी सेना होत्या. आता हे दोन्ही भाऊ काही गळाभेट करायला उभे होते का? नाही, तर ते एकमेकांच्या विरुद्ध युद्ध करायला उभे होते. आणि हे युद्ध कसं होतं, तर धार्मिक आणि अधार्मिक या दोन शक्तींमधलं हे युद्ध होतं. आता अधार्मिक शक्तीचं नेतृत्व अर्थातच दुर्योधन करत होता, ज्याने युधिष्ठिर महाराजांचं राज्य धोक्याने काढून घेतलं होतं, पत्नी द्रौपदी बरोबर दुर्व्यवहार केलेला होता. अज्ञातवास संपून आल्यानंतर युधिष्ठिराने जेव्हा आपलं राज्य परत मागितलं, तर तेव्हा दुर्योधनाने ते देण्यास नकार दिला. कृष्ण पण शांतीदूत म्हणून युद्ध होऊ नये म्हणून प्रयत्न त्यांनी केला होता, पण वाटाघाटी केल्या होत्या. पण दुर्योधन काय म्हणाला की सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन पण तो मी पांडवांना देणार नाही. म्हणून पांडव आणि कौरव यांच्यामध्ये हे युद्ध झालं. आता 5,000 वर्षांच्या पूर्वी जरी हे युद्ध झालं असलं, तरी आपल्या सर्वांच्या मनामध्ये मात्र ह्या दोन्ही प्रवृत्ती म्हणजे दैवी प्रवृत्ती आणि आसुरी प्रवृत्ती, म्हणजे धार्मिक आणि अधार्मिक प्रवृत्ती, या आजही आपल्या मनामध्ये आहेत. आणि त्यामुळे आपल्या मनात हे युद्ध आजही सुरू आहे. आपल्याला त्यासाठी हे भगवद्गीतेचं ज्ञान किती रेलेव्हंट आहे, किती अचूक आहे आणि आपल्या किती उपयोगी पडणार आहे हे समजून येतं. आता युद्धाच्या दिवशी जेव्हा अर्जुन कृष्णाला म्हणाला की मला कौरवांची सेना, युद्ध सेना बघायची आहे, आणि त्याने कृष्णाला सांगितलं की कौरव सेनेचं व्यवस्थित मला निरीक्षण करता येईल अशा ठिकाणी दोन्ही सैन्याच्या मध्ये तुम्ही रथ घेऊन चला. मग कृष्ण अशा ठिकाणी रथ घेऊन गेले जिथून आता अर्जुनाला दोन्ही सेना व्यवस्थित दिसू शकल्या. आता दोन्ही सेना बघितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये अनेक शंका उपस्थित झाल्या, प्रश्न उभे राहिले आणि त्याने युद्ध करण्यास नकार दिला. तो युद्ध करायला का तयार नाही ह्याची कारणं पण त्याने कृष्णांना सांगितली. आता कृष्णाने त्याच्या मनातल्या या शंका दूर केल्या, त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली, आणि हा जो संवाद आहे याला भगवद्गीता असं म्हटलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या युद्धामध्ये कृष्णांनी अर्जुनाचा रथ चालवला म्हणून त्यांना पार्थसारथी असं म्हटलं जातं. आता सैन्याचं निरीक्षण केल्यानंतर अर्जुनाचा जो गोंधळ उडाला होता, ही कृष्णांची मांडणी किंवा योजना समजली पाहिजे. आता अर्जुनाचा गोंधळ उडालाच नसता तर तो गोंधळ सोडवण्यासाठी कृष्णांना भगवद्गीता बोलण्याची गरजच उरली नसती. तर लक्षात घेऊया, अर्जुन हा भगवद्गीतेचा प्रथम श्रोता जरी असला तरी भगवद्गीता ही आपल्या सगळ्यांच्या हितासाठी आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे दैवी आणि आसुरी प्रवृत्ती किंवा शक्ती ज्या एकाच वेळी विराजमान आहेत ना, हे आपल्याला आपल्या अनुभवातून पण समजू शकतं. बघा, आपल्याला कोणतीही इच्छा झाली तर तिच्याबद्दल आपल्या मनामध्ये दोन आवाज उठतात. एक आवाज आपल्याला ती इच्छा पूर्ण केली तर किती बरं वाटेल, किती मजा येईल हे असं सांगतो. पण त्याचबरोबर एक दुसरा आवाज मनामध्ये येतो, तो म्हणतो की ही इच्छा पूर्ण केली तर कसं नुकसान होईल, किती अयोग्य राहील हे इच्छा पूर्ण करणं. असंही तो आवाज आपल्याला धोक्याचा इशारा म्हणतात तसं देतो. तर त्यासाठी हे भगवद्गीतेचं ज्ञान आजही खूप अचूक आणि उपयुक्त आहे. म्हणजे आपल्यातील दैवी स्वभावाला प्रबळ करून जो योग्य मार्ग आपण निवडतो ना, तो निवडण्यास आपल्याला हे ज्ञान मदत करतं. बघा, आपण आजकाल कुठेही जायचं असेल तर गुगल मॅप्सचा वापर करतो. मग गुगल मॅप्स आपल्याला त्या ठिकाणी जाण्यासाठी कुठले वेगळे वेगळे मार्ग आहेत, अपेक्षित वेळ किती लागेल याची माहिती देतं, किंवा कुठे ट्रॅफिक जॅम आहे तेही ज्ञान आपल्याला गुगल मॅप्स कडून मिळतं. तसंच हे भगवद्गीतेचं ज्ञान आहे ना, आपल्याला मनुष्य जीवनाचा जो प्रवास आहे ना त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतं, जे वापरून आपण योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. योग्य ठिकाण म्हणजे कुठलं? भगवद्धाम. तर जेव्हा कधी आपल्यावरती जीवनामध्ये संकट येतं, काही आपत्ती येते, तेव्हा हे भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला अतिशय उपयोगी पडतं. आता कोणी म्हणेल की आमच्या जीवनात तर काही संकट नाहीये, सगळं अगदी सुरळीत चालू आहे.
आता आज जीवनात आपल्या काही आपत्ती नाहीये, तरी भविष्यात येणार नाही अशी काही गॅरंटी आपण देऊ शकतो का? नाही देऊ शकत. त्यामुळे आपल्याला आधीपासूनच तयारी करायची आहे आणि योग्य मार्ग सोडून आपल्याला इतरत्र कुठेच जायचं नाहीये. जसं आता गुगल मॅप्स मध्ये जाण्याचं डेस्टिनेशन आपल्याला घालावं लागतं, पण भगवद्गीता आपल्याला डेस्टिनेशन पण देते आणि तिथे जायचा मार्ग म्हणजे कसं जायचं हेही सांगते. म्हणजे भगवद्गीता केवळ मार्गच नाही तर डेस्टिनेशन पण आपल्याला सांगते. भगवद्गीतेला सर्व शास्त्रांचं सार म्हटलं जातं बघा. आणि या अभ्यासाने, भगवद्गीतेच्या अभ्यासाने मनुष्य जीवनामध्ये आपल्याला जे अनेक प्रश्न पडलेले असतात त्यांची उत्तरं आपल्याला मिळतात. आता भगवद्गीता एका महत्वपूर्ण प्रश्नाचं उत्तर देते म्हणूया, जो आपल्या सर्वांच्या मनात पडलेला प्रश्न असतो की माझ्यासारख्या एवढ्या चांगल्या व्यक्तीबरोबर असं वाईट का झालं. 90% लोक अध्ययन वर्गाला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी येतात. आता माझ्यासारख्या किंवा आपल्या एखाद्या माहितीच्या चांगल्या गुणी व्यक्तीच्या बाबतीत काही वाईट घडलं तर आपण विचार करतो ना, बाबा ह्याने, मी किंवा त्या व्यक्तीने काही जाणून बुजून कोणाचं वाईट केलं नाही, जाणता अजाणता वाईट केलं नाही, मग असं का झालं बाबा. तर या प्रश्नाचं उत्तर पण आपल्याला निश्चित मिळेल. पण असं आहे ना की आपला हा 1 तासाचा वर्ग, अध्ययन वर्ग संपला की लगेच आपल्याला उत्तर मिळेल असं नाही. आपल्याला थोडंसं धैर्य ठेवावं लागेल. जसं रातोरात समस्या किंवा प्रॉब्लेम्स तयार होत नाहीत, येत पण नाही, तसंच रातोरात आपल्याला एका अध्ययन वर्गाच्या नंतर यांची सोल्युशन्स पण मिळत नाहीत, उत्तरं पण मिळत नाहीत. तुम्ही 18 दिवसांचा हा वर्ग पूर्ण करा आणि तुम्हाला निश्चित हे भगवद्गीतेच्या ज्ञान ऐकून खूप सारी माहिती मिळेल. आता इथे समजून घेऊया की हे जे भगवद्गीतेचं ज्ञान आहे हे सांप्रदायिक नाहीये, कुठल्या एका धर्म किंवा जाती विषयक हे ज्ञान नाहीये. आजपासून 5000 वर्षांच्या पूर्वी जेव्हा कृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तेव्हा जेव्हा गीतेचा उपदेश दिला म्हणूया, त्याला कुठलेही धर्म नव्हते. तेव्हा फक्त वर्णाश्रम धर्म होता, ज्याबद्दलची माहिती आपण 4थ्या अध्यायामध्ये घेणार आहोत. आता परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते, कृष्णचरणी प्रार्थना अर्पण करते की आपल्याला सर्वांना या उपक्रमातून खूप ज्ञान प्राप्त होवो. आजच्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुनाला का बरं निराशा आली जेव्हा त्याने कृष्णांना सांगितलं की तुम्ही युद्धस्थळी, जिथून मला दोन्ही सैन्याचं निरीक्षण करता येईल अशा ठिकाणी तुम्ही रथ घेऊन जा. आता हे युद्धाचं सैन्याचं निरीक्षण करता करता त्याला का बरं निराशा आली, का तो दुःखामध्ये गेला, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तसंच आपण श्रीला प्रभुपाद यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर श्रीला प्रभुपाद यांना प्रथम आपण साष्टांग प्रणाम करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला परमपूज्य श्रीला प्रभुपाद, असं आपण इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत. आता इस्कॉन, इस्कॉन म्हणजे काय, तर इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, किंवा ज्याला मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ असं म्हणतात. आता श्रीला प्रभुपाद यांनीच अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये ही भगवद्गीता आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आणि जो आपण गीतेचा अध्ययन करतो आहे हे ह्या पुस्तकावरच आधारित आहे, जे श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेलं आहे. त्यातली तात्पर्य आणि अनुवाद ही श्रीला प्रभुपादांनी लिहिलेली आहे. आता जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ही इस्कॉनची चळवळ जी पोचली, ही श्रीला प्रभुपादांमुळे पोचली, त्यांच्या प्रयत्नांमुळे पोचली. आपण परदेशी लोकांना हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करत टाळ मृदुंगाच्या साथीमध्ये अगदी रममाण होत लईमध्ये नृत्य करताना बघतो. अगदी अमेरिकेतील रस्त्यामध्ये पण इस्कॉनचे भक्त नृत्य करताना, संकीर्तन करत रथयात्रा काढताना आपल्याला दिसतात. तर हे केवळ श्रीला प्रभुपादांनी करून दाखवलंय. इथे स्लाइड मध्ये तुम्हाला जे चित्र दिसतंय ना, ते 1967 मध्ये सॅन फ्रान्सिस्को मध्ये जी रथयात्रा झाली होती तेव्हाच आहे. आणि विशेष म्हणजे या सर्व रथयात्रेची तयारी, म्हणजे रथ आहे किंवा श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा या सर्वांचे मुखवट आहे, सर्व प्रभुपादांच्या मार्गदर्शनाखाली तिथेच त्यांच्या भक्तांनी तयार केलेलं होतं. तर ह्या इस्कॉनची चळवळ कानाकोपऱ्यापर्यंत का पोचली, कारण श्रीला प्रभुपादांचे प्रयत्न आहे. तर ह्या आजच्या अध्यायामध्ये आपण श्रीला प्रभुपादांबद्दल जाणून घेणार आहोत. कारण श्रीला प्रभुपाद यांनी ही कशी काय काय प्रयत्न होते त्यांचे, त्यांनी इस्कॉनची मुवमेंट जगभरामध्ये कशी पोचवली, त्यांना कुठली कुठली आव्हानं आली, प्रभुपादांचं बालपण कसं होतं, याविषयी आपण अधिक जाणून घेऊया. तर श्रीला प्रभुपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 साली झाला, कलकत्त्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं गौर मोहन डे आणि त्यांच्या आईचं नाव होतं रजनी देवी. आता जेव्हा त्यांचा जन्म झाला तर त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या आई वडिलांनी त्यांची पत्रिका करायला दिली आणि ज्योतिषांनी जी गोष्ट त्यांना सांगितली ती ऐकून त्यांना अतिशय आनंद झाला.
आता ज्योतिषांनी सांगितलं की तुमचा मुलगा वयाच्या 70व्या वर्षानंतर साता समुद्रापलीकडे जाईल, भागवत धर्माचा प्रसार करेल आणि कृष्ण मंदिरे बांधेल. त्यांचे आई वडील वैष्णव होते, शुद्ध वैष्णव होते. त्यांच्या घरी मांसाहार केला जात नसे, चहा कॉफीचं सेवन पण होत नसे. अगदी फक्त कृष्ण प्रसादच ते घेत असत, म्हणजे अन्न प्रथम कृष्णाला अर्पण करून मगच ते ग्रहण करत असत. त्यांच्या घरासमोर एक राधाकृष्णाचं मंदिर होतं आणि अगदी लहान असल्यापासून त्यांचे आई वडील अभयचरण यांना, अभयचरण म्हणजे श्रीला प्रभुपादांचं नाव होतं. तर त्यांना 5 वर्षाचे असल्यापासून, सॉरी, लहानपणापासून त्या मंदिरामध्ये घेऊन जात असत. आता जेव्हा श्रीला प्रभुपाद किंवा अभयचरण हे 5 वर्षाचे झाले, तेव्हा त्यांनी हट्ट धरला आपल्या वडिलांकडे की जशी ह्या मंदिरामध्ये रथयात्रा निघते तशीच रथयात्रा मला पण करायची आहे. मग त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरवला, त्यांना एक हातगाडीची व्यवस्था केली, ती स्वच्छ करून रंगवून सजवली, त्यावर श्री जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांचे मुखवटे ठेवले गेले. जवळच्या सगळ्या मित्रांना, त्यांच्या घरच्यांना रथयात्रेमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण दिलं गेलं. आणि घराच्या पासून अगदी गल्लीच्या टोकापर्यंत रोज 8 दिवस अशी टाळ मृदुंगाच्या साथीमध्ये ही रथयात्रा पार पडली. मग घरी येऊन सगळ्यांनी प्रसाद घेतला. आता अभयचरण यांचे वडील जे होते म्हणजे गौर मोहंडे, हे कापडाचे व्यापारी होते. छोटं दुकान होतं त्यांचं. आणि कामावरून घरी परत आले की ते रोज प्रथम भागवतम वाचायचे, चैतन्य चरितामृत वाचायचे, जप करायचे. कितीही उशीर झाला तरी त्यांचा हा नियम मोडत नसे. मग कृष्णाला अर्पण करूनच ते अन्न ग्रहण करत असत. तर अशा प्रकारे एका शुद्ध वातावरणामध्ये श्रीला प्रभुपाद लहानाचे मोठे झाले. म्हणजे त्यांच्या वडिलांनी लहानपणीच त्यांना मृदुंगाचं शिक्षण मिळावं याचीही व्यवस्था केली होती. आता यांच्या घरी बरेच स्वामी येत असत आणि त्यांचे वडील अभयचरण यांनी एक शुद्ध वैष्णव बनावं असा आशीर्वाद देण्यास त्या स्वामींना सांगत असत. तर म्हणजे आपल्याला समजू शकतं की कशा वातावरणामध्ये आता अभयचरण यांचं बालपण गेलं. आता एक दिवस त्यांचा मित्र म्हणाला की कलकत्त्याला एक स्वामी आलेले आहेत, आपण त्यांना भेटायला जाऊ. तर अभयचरण काही स्वामींना भेटण्यास फार उत्सुक नव्हते, कारण त्यांच्या घरी रोजच स्वामींची ये जा असे. पण त्या मित्राने त्यांना खूप आग्रह केला की आपण जाऊया, म्हणून त्यांना आग्रहाने तो घेऊन गेला तिथे स्वामींना भेटायला. मग तुम्हाला आता इथे दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही स्लाइड मध्ये बघू शकता, मठात गेल्यावरती प्रथम स्वामींना प्रणाम केला त्यांनी आणि त्याच्यानंतर वंदन करून हे बसले. तसंच मग त्या भेटीमध्ये त्यांची जी चर्चा झाली ते जे स्वामी आहेत ते म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती. त्यांना समजलं की अभयचरण यांचं इंग्रजीचं ज्ञान चांगलं आहे. त्यांनी सांगितलं की तू हुशार मुलगा दिसतोस, पाश्चात्य देशात जाऊन तू आपल्या भागवत धर्माचा प्रसार कर. आपल्याकडे जे साहित्य आहे ते हिंदीमध्ये आहे, बंगालीमध्ये आहे. मग त्या पुस्तकांचा अनुवाद करून ती पुस्तकं छापून तू तिथे जाऊन विक आणि कृष्ण धर्म, कृष्ण कथा यांचा प्रसार कर तिथे. आता ही जी भेट झाली भक्ती सिद्धांत सरस्वती आणि अभयचरण यांची, हा 1922 मधली ही गोष्ट आहे. आता हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. ब्रिटिश सत्तेवर असताना पाश्चात्य देशामध्ये जाऊन प्रसार करणार कसा, हा मोठा प्रश्न होता. आणि हाच प्रश्न अभयचरण यांच्या मनामध्ये उभा राहिला. तर तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी त्यांना समजवलं की कसं आहे की राजकीय सत्ता ज्या असतात ना त्या तात्पुरत्या असतात. त्या देशाचं तात्पुरतं कल्याण करू शकतात. त्यांच्याकडून लोकांच्या कल्याणार्थ ज्या योजना चालवल्या जातात त्याही तात्पुरत्या असतात. म्हणून लक्षात घ्यायला पाहिजे इथे की कृष्ण भावना कशी आहे ही तात्पुरती नाही आहे, हे जीवनाचं शाश्वत सत्य आहे. आणि ते राजकीय सत्तेवरती अवलंबून नाही, ती काळाची गरज आहे. आणि हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचण्याची पण आवश्यकता आहे, तेही लवकरात लवकर. आता कृष्ण भावना भावी जीवनाचा प्रसार हा लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, हे भक्ती सिद्धांत सरस्वतींनी श्रीला प्रभुपाद किंवा अभयचरण यांना सांगितलं. आता अभयचरण यांना श्रीला भक्ती सिद्धांत सरस्वती यांचा शब्द पटला. त्यांच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले. रोज स्वामींच्या मठामध्ये जाऊ लागले. त्यानंतर इतर शिष्यांच्या बरोबर त्यांची आता चर्चा होऊ लागली. स्वामींची प्रवचनं ऐकू लागले, त्यांचे विचार जाणून घेऊ लागले. आणि पहिली भेट जसं मी तुम्हाला सांगितलं 1922 मध्ये झाली होती. आणि मग त्यांनी 1933 मध्ये भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेतली. म्हणजे प्रथम भेटीनंतर बराच काळ घालवला. त्या दरम्यान त्यांनी पुस्तकांचं सखोल वाचन केलं, आपल्या गुरूंबद्दलची सर्व माहिती घेतली आणि मग त्यांच्याकडून दीक्षा घेतली. 1939 मध्ये अभयचरण यांना भक्ती वेदांत ही पदवी बहाल करण्यात आली. आता प्रभुपादांनी विचार केला की भक्ती सिद्धांत सरस्वती यांनी मला पाश्चात्य देशात जाऊन प्रसार करण्यास सांगितलंय, पण तिथे जाण्याचे पैसे त्यांच्याकडे नव्हते.
म्हणून त्यांनी भारतातून प्रसार करण्याचा सुरुवात केला. तर तिसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की झाशीमध्ये त्यांनी एक प्रवचन आयोजित केलं आणि ते बरेच लोक आले त्याला, पण त्यांनी लोकांनी अधिक उत्सुकता दाखवली नाही शिकण्याबद्दल किंवा जाणून घेण्याबद्दल. विशेष उत्सुकता त्यांना दिसली नाही. 1935 मध्ये वृंदावनमध्ये राधाकुंड जवळ भक्ती सिद्धांत सरस्वती आणि प्रभुपाद यांची परत एकदा भेट झाली. मग भागवत धर्म, कृष्ण भक्ती यांचा लवकरात लवकर तू प्रसार कर अशी भक्ती सिद्धांत सरस्वतींनी श्रीला प्रभुपाद यांना आठवण करून दिली. पुढच्याच वर्षी म्हणजे 1936 साली भक्ती सिद्धांत सरस्वती कृष्णधामात गेले. त्यानंतर काही वर्ष प्रभुपाद भारतामध्ये या ज्ञानाचा प्रसार करत राहिले. पण त्यांच्या लक्षात आलं की ते गृहस्थ असल्याने लोक त्यांनी दिलेलं ज्ञान हे गंभीरतेने घेत नव्हते. आणि 1959 साली त्यांनी संन्यास घेतला श्रीला प्रभुपादांनी आणि आता ते वृंदावनात राहू लागले. तिथे राधा दामोदर मंदिरामध्ये राहून तर पुस्तकांचा ते अनुवाद करू लागले. पुस्तकं छापण्यासाठी ते स्वतः वृंदावनवरून दिल्लीला जात असत. या पुस्तकांचं एडिटिंग, प्रूफ रिडिंग, छापल्यानंतर पुस्तक वितरण हे सगळं ते स्वतःच्या स्वतः करत असत. इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, गर्दीच्या ठिकाणी म्हणजे हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, तिथे जाऊन ते लोकांना अतिशय कळकळीने ती पुस्तकं वाचण्याबद्दल सांगत असत. आता श्रीला प्रभुपाद यांच्याकडे पैसे नव्हते पाश्चात्य देशामध्ये जाण्याचे आणि त्यांनी जायचं मात्र निश्चित केलेलं होतं. पुरेसे पैसे त्यांच्याकडे नव्हते. पण आता सिंडिया शिपिंग कंपनीची मालकीण होत्या सुमती मोरारजी ह्यांची त्यांनी भेट घेतली आणि पाश्चात्य देशात जाऊन कृष्ण ज्ञानाचा प्रसार करायचा आहे म्हणून त्यांच्या जहाजातून जायला परवानगी मिळावी अशी त्यांना विनंती केली. आता 70च्या आसपास होते त्यावेळेला प्रभुपाद आणि सुमती मोरारजी यांनी प्रभुपादांकडे बघता ही परवानगी नाकारली. कारण कसा होता हा जहाजाचा जो प्रवास होता ना हा अतिशय खडतर होता. हा आजकालच्या सारख्या जी सुखसोयींनी युक्त अशी ती जहाज नव्हती आणि हा प्रवास खडतर प्रवास प्रभुपादांना झेपणार नाही म्हणून त्यांनी हो म्हटलं नव्हतं सुमती मोरारजीने. काही दिवसांनी प्रभुपाद परत गेले सुमती मोरारजी यांच्याकडे आणि आपलं जाणं पाश्चात्य देशामध्ये किती आवश्यक आहे हे त्यांना पटवून दिलं. आणि शेवटी 13 ऑगस्ट 1965 साली जलदूत नावाच्या मालवाहक जहाजातून अमेरिकेला प्रभुपाद रवाना झाले. आता लक्षात घेऊया हे कुठल्याही सुखसोयींनी युक्त असं क्रूज सारखं जहाज नव्हतं. हे एक मालवाहक जहाज होतं. आणि या प्रवासाच्या दरम्यान खडतर प्रवास होता. प्रवासाच्या दरम्यान त्यांना 2 हार्ट अटॅक पण आले. त्यानंतर एवढ्या लांबच्या प्रवासावरती म्हणजे समुद्रातून जेव्हा जहाज जातं तेव्हा सी सिकनेस होतो, सतत मळमळ, उलट्या हे पण चालू असतं. पण तरीही त्यांचा निर्धार मात्र कायम होता. श्रीला प्रभुपाद यांच्याकडे 40 रुपये होते प्रवासाच्या दरम्यान. त्यांच्या बरोबर 2 ट्रंक हे सामान होतं त्यांचं. त्याच्या एका ट्रंकेमध्ये त्यांच्या काही पुस्तकं होती त्यांनी अनुवाद केलेली आणि दुसऱ्या ट्रंकमध्ये त्यांचे काही कपडे, अन्न शिजवायचा कुकर, त्याच्यानंतर त्यांचा मृदुंग आणि एक छत्री त्यांच्या बरोबर होती. आता हृदयविकाराचे जरी झटके आले तरी त्यांचा निर्धार मात्र कायम होता. मी माझ्या गुरूंनी मला जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं मी पालन करणार. सो न डगमगता ते बॉस्टनला पोहोचले. निश्चय दृढ होता त्यांचा. त्यांच्या मित्राचा एक मुलगा तिथे राहत असे, त्याच्याकडे ते काही दिवस राहिले आणि मग त्यांनी न्यूयॉर्कला जायचं ठरवलं. आता न्यूयॉर्कला सेंट टॉम्किन्स स्क्वेअर पार्क नावाच्या ठिकाणी रोज दुपारी श्रीला प्रभुपाद हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करत असत. टाळ मृदुंगच्या साथीमध्ये ते ऐकून लोक गोळा होऊ लागली. उत्सुकतेपोटी त्यांना विचारू लागली, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही काय म्हणताय. आणि प्रभुपाद यांनी त्यांना ज्ञान द्यायला सुरुवात केली. अनेक लोक अशा प्रकारे जोडली गेली आणि 1966 मध्ये इस्कॉनची स्थापना आता अमेरिकेमध्ये झाली. बघता बघता ही चळवळही तिथे खूप पॉप्युलर झाली. हिप्पी पण याच्यामध्ये सामील झाले. आता हिप्पी नशा करत असत, त्यांनी घरदार सोडलेलं होतं, स्वैराचार करत असत, पण तेही हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करू लागले आणि महामंत्राच्या जपाने हळूहळू त्यांच्या आता वाईट सवयी सुटू लागल्या. म्हणजे या हरिनामाच्या जपाने युवा पिढीला श्रीला प्रभुपाद यांनी बदलायला सुरुवात केली होती असं म्हणूया. आता इथे पुढच्या चित्रामध्ये बघा तुम्हाला दिसतंय की अनेक राजकीय नेत्यांची भेट घेत असत श्रीला प्रभुपाद आणि त्यांना कृष्ण ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवत असत. श्रीला प्रभुपादांना वाटायचं की राजकीय नेत्यांनी भगवद्गीतेचं ज्ञान घेऊन राज्य केलं तर ते अधिक योग्य प्रकारे करू शकतील. इथे श्रीला प्रभुपाद यांनी लिहिलेली काही पुस्तकं पण दाखवलेली आहेत. बॅक टू गॉडहेड नावाचं एक मासिक श्रीला प्रभुपाद यांनी सुरू केलं होतं.
श्रीला प्रभुपाद यांनी एकूण 14 वेळा परदेश भ्रमण केलं, 25 देशात जाऊन त्यांनी कृष्णांचं ज्ञान दिलं. तर श्रीला प्रभुपाद यांची सगळ्यात मोठी देणगी म्हणजे त्यांचे ग्रंथ आणि या ग्रंथाची जी गहनता आहे, सुगम भाषा आहे, यामुळे ते अतिशय ज्ञानवर्धक आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय कल्याणदायक आहेत. श्री श्री राधा गोविंद. एक मिनिट हा, स्लाइड पुढे सरकत नाहीये. हे श्री श्री राधा गोविंद आहेत, यांचं दर्शन आपण इस्कॉन मँगलोर मध्ये घेऊ शकतो. या मंदिराचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी आहेत. नामानिष्ठदास प्रभूजी हे IIT कानपूरचे विद्यार्थी आहेत आणि बीटेक पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी इन्फोसिस मध्ये काम केलं आणि नंतर ते कृष्ण भक्तीमध्ये आले. तर गेले 30 वर्षाहून अधिक ते कृष्ण सेवेमध्ये आहेत आणि आपला हा जो 18 दिवसांचा भगवद्गीता समजून घ्या हा जो उपक्रम आहे तो जगातील एक सर्वात मोठा उपक्रम ज्याला आपण म्हणतो ऑनलाईन असा, हा नामानिष्ठदास प्रभूजींनीच तयार केलेला आहे. तर नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया आणि हा भगवद्गीतेचा उपक्रम आपण घर बसल्या करू शकून दिलाय. आपण कधीही मँगलोरला जाऊ तर नक्की मंदिराचं दर्शन घेऊया. माताजी वाचता. हरे कृष्ण. दीपांजली माताजी. हरे कृष्ण माताजी. सादर प्रणाम सगळ्यांना. श्रील प्रभुपाद की जय. नामानिष्ठ प्रभूंची जय. भगवद्गीता हे एक महाकाव्य आहे ज्यामध्ये आपल्या सर्व समस्यांची उत्तरे आहेत. महात्मा गांधींनी हा एक आध्यात्मिक शब्दकोश मांडला होता आणि हे संपूर्ण ग्रहावरील अनेक नेत्यांसाठी प्रेरणादायी पुस्तक आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आपल्याला भगवद्गीतेचं महत्व आपण इथे शिकतोय. महात्मा गांधी रोज भगवद्गीता वाचायचे आणि त्याच्यातलं त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्नही करायचे. इथे या चित्रामध्ये तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईन पण दिसत आहेत. एक मिनिट, ती स्लाइड काहीतरी, माझं इंटरनेट कनेक्शन स्लो असल्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम येतोय. हा, आता या चित्रामध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन पण दाखवलेले आहेत. तर अल्बर्ट आइन्स्टाईनचे उद्गार आहेत इथे, तेही आपण वाचू शकतो. असे अनेक शास्त्रज्ञ आहेत की ज्यांनी भगवद्गीतेचं अध्ययन केलेलं होतं. एक फ्रेंच सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ होता, लुईस पाश्चर त्याचं नाव होतं. त्याचे उद्गार आहेत की लिटिल सायन्स टेक्स अस अवे फ्रॉम द गॉड आणि टू मच ऑफ सायन्स ब्रिंग्स अस क्लोजर टू द गॉड. आता बऱ्याच लोकांना वाटतं की शास्त्रज्ञ म्हणजे फक्त शास्त्र मानतात, ते भगवंतांना मानत नाहीत. असं नाहीये. आइन्स्टाईनचे उद्गार इथे आपल्याला खूप काही समजावून जातात. आता बघा, बाजारामध्ये अनेक भगवद्गीता उपलब्ध आहेत, पण आपण इस्कॉनचीच भगवद्गीता का वाचायची, तर आपण इथे समजून घेऊया. जसं आता आपला मोबाईल आहे, मोबाईल आपण चार्ज करतो, तो चार्जर आणि मोबाईल ह्याच्यामध्ये एक केबल असते. ती केबल जर का तुटलेली असेल, तार तुटलेली असेल, तर तो इलेक्ट्रिक करंट आपल्या मोबाईल पर्यंत येणार नाही, पोहोचणार नाही आणि आपला मोबाईल व्यवस्थित चार्ज होणार नाही. तसंच आहे हे भगवद्गीतेचं ज्ञान जेव्हा आपण परंपरेमध्ये शिकतो. परंपरा म्हणजे काय? गुरु शिष्य गुरु शिष्य अशी परंपरेने जेव्हा ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतं तेव्हा त्याचा अखंडित प्रवाह असतो त्या ज्ञानाचा आणि यथार्थ ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू शकतं. तर ही इस्कॉनची जी परंपरा आहे याच्यामध्ये सर्वात प्रथम हे ज्ञान कृष्णाने ब्रह्मदेवांना दिलं, मग ब्रह्मदेवांनी ते नारद मुनींना दिलं, नारद मुनींकडून ते व्यासदेवांना आणि पुढे गुरु शिष्य परंपरेमध्ये ते भक्ती सिद्धांत सरस्वती यांच्यापर्यंत आलं जे ज्ञान. त्यांनी मग श्रीला प्रभुपाद यांना दिलं आणि आज आपण श्रीला प्रभुपादांकडून हे ज्ञान घेतो आहे. आता हा ज्ञानाचा अखंड प्रवाह झाला. हे जेव्हा अशा प्रकारे ज्ञान आपल्याला उपलब्ध होतं ते आपलं हृदय परिवर्तन करू शकतं, कारण ते ज्ञान यथार्थ रूपात आपल्यापर्यंत पोहोचतं. इस्कॉनची जशी आहे तशी ही जी भगवद्गीता आपण अभ्यास करतोय ती श्रीला प्रभुपाद यांनी दिलेली आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचं हे ज्ञान आहे, म्हणजे श्रीकृष्णांकडून ज्ञान जे आलेलं आहे तेच आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. इथे कोणीही मला वाटलं म्हणून एखाद्या गोष्टीची भर घाला किंवा एखादी गोष्ट त्यातली काढून टाका, अयोग्य आहे असं न होता जसं आहे तसंच हे ज्ञान पुढे दिलं गेलेलं आहे. इस्कॉनची जी परंपरा आहे त्याला ब्रह्मगौडीय वैष्णव परंपरा असं म्हटलं जातं. जसं आता आपण आपल्या मुलांना कुठल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये घालतो ते युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड आहेत किंवा बोर्डाशी अफिलिएटेड आहेत, या म्हणजे बोर्डाच्या तर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळेमध्ये आपण त्यांना ऍडमिशन घेतो, प्रवेश करून देतो. तर ही गोष्ट तशीच महत्वाची आहे. परंपरेतून आलेल्या
ह्याच्यातूनच आपल्याला अध्ययन करायचंय, त्याच गुरुंकडून आपल्याला अध्ययन करायचं आहे. हा माताजी वाचता. ओके, हरे कृष्ण माताजी. गीता हा एक विशाल ग्रंथ आहे. गीतेचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी सुमारे 1 वर्ष लागेल. 18 दिवसात आम्ही ते करू शकत नाही. तर आम्ही कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील विचारांच्या प्रवाहावर लक्ष केंद्रित करत आहोत. उद्देश गीतेच्या सखोल अभ्यासासाठी तयार करणे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तर आपण हा 18 दिवसाचा जो उपक्रम आहोत त्याच्यामध्ये मुख्य श्लोक घेतो, म्हणजे गीतेची ओळख करून घेतोय. जसं आपण पुढच्या ऍडव्हान्स लेवलला जाऊ तर त्यावेळेला सखोल भगवद्गीतेचा अभ्यास आपण करू शकतो. बघा, आता अर्जुन जो होता तो कृष्णांचा परम सखा होता, त्यांच्या छायेमध्ये होता. तरीही सैन्याचं निरीक्षण केल्यानंतर त्याचा गोंधळ उडाला. तर समजून घेऊया इथे की ही कृष्णांची योजना होती, ज्याद्वारे ही भगवद्गीता तुमच्या आमच्यापर्यंत त्यांना पोचवायची होती. तर अर्जुनाचा भ्रम आणि तो गोंधळ दूर करण्यासाठी सांगितलेली ही गीता ही कृष्णांची मांडणी होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर अर्जुन हा प्रथम श्रोता मानला गेला तरी ही गीता मात्र आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे. अर्जुनाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्या सर्वांच्या हितासाठी आहेत. आता बघा, कृष्ण भगवद्गीतेचं ज्ञान अर्जुनाला जेव्हा युद्धस्थळी देतात कुरुक्षेत्राच्या, ते अर्जुनाला आपल्या कक्षेमध्ये बोलवून पण देऊ शकले असते. त्यांनी हे ज्ञान देण्यासाठी युद्धस्थळाची का बरं हे केली, म्हणजे त्यांनी युद्धस्थळच का निवड केली? कोणी सांगू शकेल? तुम्हाला काय वाटतं? युद्धस्थळाचीच निवड का केली कृष्णांनी? ते आपल्या कक्षात बोलवून सांगितलं असतं ना, त्यांनी महालात बोलवून सांगितलं असतं. तसं न करता त्यांनी युद्धस्थळावरती अर्जुनाला ही भगवद्गीता सांगितली. काय वाटतं तुम्हाला? कोणी सांगू शकेल काय कारण असेल? आपण प्रयत्न करूया, उत्तर चुकलं तरी चालेल. तुम्हाला म्यूट करता येतंय, सॉरी अनम्यूट करता येतंय. बरं चालेल, मी सांगते. बघा, उदाहरण घेऊन समजूया आपल्या नेहमीच्या ह्याच्यातलं. एखादा मुलगा आहे आणि तो आता कॉलेजला किंवा नोकरीला जायला तयार झालाय आणि त्याची आई त्याला सांगते की मला तुझ्याकडे काहीतरी बोलायचंय. आता ह्याला ऑफिसला जायची किंवा कॉलेजला जायची एवढी घाई आहे, तर तो काय सांगतो की नाही नाही, मला मी नंतर ऐकतो तुझं, मला आता खूप घाई आहे, म्हणून तो निघतो. आता तो रस्त्यातून जात असताना काही लोक जोरजोरात भांडत असतात. तो काय विवाद चालू आहे, कसला वाद चालू आहे हे बघायला तिथे जाऊन तो अगदी 2-3 मिनिटं थांबतो आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आता आई काय बोलते हे ऐकायला त्याच्याकडे 2 मिनिटं नव्हती, पण इथे काय वादविवाद चालू आहे हे त्याने थांबून ऐकलं. तर ही अशी आहे प्रत्येक म्हणजे आपली एक नॅचरल टेंडन्सी असते प्रत्येक व्यक्तीची. तसंच हे युद्ध जेव्हा चालू होतं सगळ्यांचं लक्ष युद्धाकडे लागलेलं होतं. महाभारताचं युद्ध जेव्हा चालू होतं सगळ्यांचं लक्ष ह्या युद्धाकडे लागलेलं होतं, तेव्हा त्यांनी कृष्णांनी ही निवड केली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बघा, जीवनामध्ये जोपर्यंत तशी एक्स्ट्रीम परिस्थिती येणार नाही, बिकट परिस्थिती येणार नाही किंवा निर्माण होणार नाही, तोपर्यंत आपण हे ज्ञान घ्यायला तयार होत नाही. आता जेव्हा आपल्यावर असं संकट येतं, आपल्या कुटुंबातील लोक, आपले नातेवाईक, आपली मित्र परिवार आपल्याला जेव्हा मदत करू शकत नाही, कोण करू शकेल तर केवळ कृष्ण करू शकतील, हे जेव्हा आपण समजतो तेव्हाच आपण ज्ञान घेऊ शकतो, तेव्हाच आपण हे आत्मसात करू शकतो ज्ञान, हे लक्षात घेऊया. आता अर्जुनावरती बिकट परिस्थिती आलेली होती युद्धाची, म्हणून कृष्णांनी ही निवड केली युद्धस्थळाची. ज्या वेळेला अर्जुनाने हे सगळं ऐकून घेतलं ज्ञान आणि समजून पण घेतलं. आता अर्जुनाचं नाव आहे गुडाकेश. बघा, गुडाकेश म्हणजे काय की अज्ञानाच्या अंधकाराला ज्याने जिंकलंय आणि तोही मोहित होतो, भ्रमित होतो. कारण ह्याचं काय आहे, कृष्ण. कृष्ण म्हणजे ऋषिकेश. ऋषिकेश म्हणजे काय, तर ज्यांचं इंद्रियांना वश करणारे ऋषिक, इंद्रिय, आणि ईश्वर त्याचे म्हणजे कृष्ण. तर त्यांनी भ्रमित केलं अर्जुनाला आणि अर्जुनाद्वारे मग आपल्या सर्वांच्या हितार्थ हे प्रश्न विचारले गेले आणि भगवद्गीतेचं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं. आता भगवद्गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत आणि या 700 श्लोकापैकी कृष्णांच्या मुखी 575 श्लोक आलेले आहेत. अर्जुनाने 83 श्लोक आलेले आहेत. संजयच्या मुखी 41 श्लोक आहेत आणि धृतराष्ट्राच्या मुखी हा 1 श्लोक आलेला आहे. तर आपण जाणून घेतलं की भगवद्गीता म्हणजे कृष्णांनी गायलेलं एक गीत आहे. कृष्ण इथे अर्जुनाला उपदेश देत आहेत, पण अर्जुनाच्या मुखी पण 83 श्लोक आलेले आहेत. याचं काय बरं असेल महत्व? कोणी सांगू शकेल का? काय वाटतं तुम्हाला?
कृष्ण तर इथे शिक्षकाची भूमिका करतायत ना, गुरुची भूमिका करतायत, उपदेश देतायत. पण अर्जुनाच्या मुखी पण 83 श्लोक आलेले आहेत. याचं महत्व काय असेल? हरे कृष्ण. तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय का? मला काहीच रिस्पॉन्स येत नाहीये. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतो आहे सगळ्यांच्या पर्यंत? तुम्ही सगळे हो क्लासमध्ये माताजी, आहात? हरे कृष्ण, येतोय ताई पोहोचतोय तुमचा पोहोचतोय. आवाज, येतोय हा. येतोय आवाज येतोय. आणि तुम्ही सगळेजण ऐकता आहात वर्ग, हो, हेही मला कळू ऐकतोय. देत, हो ना? हा. मग आपण ऐकतोय. आपण भाग घेऊया चर्चेमध्ये. आपलं उत्तर चुकलं तरी चालेल, आपण सगळे प्रयत्न करतोय आणि शिकायलाच बसलेले आहोत. हं? तुम्हाला काय वाटतं, अर्जुनाच्या मुखी का बरं 83 श्लोक असतील? कृष्ण तर शिक्षक आहेत आणि अर्जुन कोण आहे त्यांचा इथे? अर्जुन शिष्य आहे ना, स्टुडंट आहे, बरोबर, विद्यार्थी आहे, कृष्णांकडून तो उपदेश घेतो आहे. आता ज्या वेळेला स्टुडंटच्या मनामध्ये किंवा शिष्याच्या मनामध्ये जिज्ञासा असते जाणून घेण्याची, तेव्हाच त्याला प्रश्न पडतात ना. म्हणून तो त्याची उत्तरं जाणून घेण्यासाठी मग तो शिक्षकांना विचारतो आणि मग आपल्या शंकांचं निरसन करून घेतो. तर अर्जुन हा अत्यंत उत्तम शिष्य आहे, म्हणून त्याच्या मनामध्ये जेव्हा कृष्णांकडून ज्ञान घेतलं तेव्हा त्याच्या मनामध्ये ही जिज्ञासा जागृत झाली आणि त्याने कृष्णांना प्रश्न विचारले. अशा प्रकारे हा संवाद झालेला आहे बघा. आता भगवद्गीतेमध्ये 5 गोष्टींबद्दल चर्चा झालेली आहे. कुठल्या 5 गोष्टी आहेत? तर ईश्वर, जीव, प्रकृती, कर्म आणि काळ. आता ईश्वर, ईश्वर म्हणजे कोण आहेत? तर कृष्ण आहेत. मग त्यांचे काय गुण आहेत, त्यांचा आणि जीवाचा काय संबंध आहे, हे आपण जाणून घेणार आहोत. जीव म्हणजे काय? आपण, सर्व म्हणजे प्राणी पण, मनुष्य पण, देवदेवता पण. मग ईश्वरापेक्षा जीव कसा वेगळा आहे हे पण आपण समजून घेणार आहोत. मग प्रकृती, प्रकृती म्हणजे काय? नेचर. मग प्रकृतीचे गुण काय, किंवा जीव प्रकृतीच्या या 3 गुणांनी कसा बांधलेला असतो, त्याच्यातून कसा बाहेर पडायचं, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. मग कर्म, कर्म म्हणजे काय? की अशी कुठलीही क्रिया जी केल्याने आपल्याला एखादं दुसरं भौतिक शरीर प्राप्त होतं. आपण म्हणतो ना की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तसंच आहे. आता भगवद्गीता कर्माच्या बाबतीत सखोल ज्ञान आपल्याला देते. काही तीव्र कर्म असतात बघा. उदाहरणार्थ, एखाद्याला गाडीने धक्का दिला, ऍक्सिडेंट झाला त्या व्यक्तीचा, तर लगेच नुकसान होतं त्याला, म्हणजे इमिजिएट रिझल्ट मिळतो. तर काही मंद कर्म असतात. मंद कर्म म्हणजे काय? रोप आपण आज लावलं, ते हळूहळू वाढतं आणि मग त्याचा वृक्ष होतो काही वर्षांनी. तर काही सकाम कर्म असतात, काही निष्काम कर्म असतात. कर्म, अकर्म, विकर्म, अशी खूप कर्माबद्दलचं ज्ञान आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर काळ, काळ म्हणजे काय? समय. काळाबद्दल आपण सगळे जाणतो, काळाचं युनिट जाणतो. सेकंद आहे, मिनिट आहे, तास आहे, पण आपण व्याख्या करू शकत नाही. तर काळाबद्दल पण आपल्याला ज्ञान देणारे कृष्ण. काळ ही कृष्णांची एक शक्ती आहे. आता पहिल्या ज्या 4 गोष्टी आपण बघितल्या, ईश्वर, जीव, प्रकृती आणि काळ, या शाश्वत किंवा नित्य आहेत. पण कर्म कसं आहे? अनित्य आहे किंवा तात्पुरतं आहे. जीव, काळ आणि प्रकृती या ईश्वराच्या शक्ती असल्यामुळे ईश्वर पण नित्य आहे, त्यामुळे त्यांच्या शक्ती पण नित्य आहेत. पण कर्म कसं आहे? कर्म आणि त्याची प्रतिक्रिया ही ईश्वराची ऊर्जा नाहीये. जीवाच्या इच्छेनुसार ईश्वर त्याला मान्यता देतात, तटस्थ पर्यवेक्षकासारखे, म्हणून ही जीवाची ऊर्जा मानली जाते. आता आपण बघूया, ईश्वर म्हणजे काय? कृष्ण आहे, पुरुषोत्तम श्रीकृष्ण. हो ना, परम पुरुषोत्तम श्रीकृष्ण म्हणतो आपण. मग हे का बरं भगवंत मानतात? कृष्णांनाच भगवंत का मानायचं, हे आपण भगवद्गीतेमध्ये ज्ञान घेऊ. मग प्रकृती, प्रकृती म्हणजे काय? त्रिगुणात्मक प्रकृती. त्रिगुणात्मक प्रकृती आपल्याला कशी बद्ध करते? आता ही प्रकृती आपल्याला दिसत नाही, पण ही असते. जसं गुरुत्वाकर्षण आहे, गुरुत्वाकर्षण आपल्याला दिसत नाही पण त्याचा परिणाम दिसतो. तसंच मानवांवरती या त्रिगुणांचा परिणाम होतो आणि आपण कसे बद्ध होतो हे आपल्याला समजतं. त्याच्यानंतर आता जीव, जीव म्हणजे काय? मनुष्य, प्राणी, देवदेवता या सर्वांना जीव म्हटलेला आहे. मग जीवाचं आणि परमेश्वराचं काय नातं आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत. मग काळ, काळ म्हटलं तुम्हाला मी, कृष्णांची शक्ती आहे. आणि ह्या काळाचं कार्य काय आहे? तर नाश करणं, सुख दुःख काळ निर्धारित करतो. म्हणजे ईश्वराची ही अशी एक सर्वोच्च शक्ती आहे की ज्याने भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट नष्ट होते बघा. ही काळ ही अतिशय पॉवर म्हणजे शक्तिशाली अशी कृष्णांची ताकद आहे किंवा शक्ती आहे असं म्हणूया. मग कर्म, आता ज्या विभिन्न क्रिया किंवा कृती जीव करतो, ज्याच्यामुळे त्याला
दुसरं शरीर प्राप्त होतं, त्याला कर्म म्हटलेलं आहे. आणि जगामध्ये प्रत्येक क्रियेची काही ना काहीतरी प्रतिक्रिया असते. तर जीव कसा आहे, अनादी कालापासून या कर्माचं फळ भोगत आलेला आहे. आणि ज्ञानाने मात्र जीव कसं करू शकतो, या कर्माची प्रतिक्रिया बदलू शकतो. म्हणून कर्माला शाश्वत मानलं जात नाही, अनित्य मानलं जातं. हा, वाचता दीपांजली माताजी. हरे कृष्ण. माताजी हरे कृष्ण. भगवद्गीतेची पार्श्वभूमी. अर्जुनाचा भ्रमनिरास आणि भ्रमाचे स्वरूप ही कृष्णाची मांडणी समजली पाहिजे. अर्जुनाचा गोंधळ नसता तर त्याला सोडवण्यासाठी कृष्णाला भगवद्गीता बोलण्याची गरज उरली नसती. अर्जुन हा भगवद्गीतेचा प्रथम श्रोता असला तरी तो सर्वांच्या हितासाठी आहे. हरे कृष्ण महाराज. हरे कृष्ण. आता अर्जुनाचा असमंजसपणा असं म्हटलेलं आहे इथे. आता या युद्धामध्ये कृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी बनले होते. आणि युद्धाच्या दिवशी अर्जुन कृष्णांना म्हणाला की मला कौरवांची युद्ध सेना बघायची आहे. आणि त्याने कृष्णांना सांगितलं की कौरव सेनेचं मला व्यवस्थित निरीक्षण करता येईल असं सैन्याच्या मधोमध तुम्ही रथ घेऊन चला. तर जेव्हा कृष्ण अशा जागी रथ घेऊन गेले जिथून आता अर्जुनाला सगळ्या दोन्ही सेना व्यवस्थित दिसू शकल्या. आणि अर्जुनाचा गोंधळ झाला, त्याने युद्ध करण्यास नकार दिला. आणि तो युद्ध करण्यास का तयार नाही याची कारणं पण कृष्णांना दिली त्याने. आता तो कृष्णांना शरण पण गेला आणि परिणामी ही भगवद्गीता बोलली गेली. आता उद्याच्या अध्यायामध्ये आपल्याला हे जास्त आपण सखोल अध्याय समजून घेणार आहोत. आज आपण काय कारणं होती त्याची हे बघूया अर्जुनाची. तर प्रत्येक प्रवास हा एका पायरीने सुरू होतो. गीतेच्या गूढ प्रवासाला सुरुवात करूया. सर्वांचं स्वागत आहे. आता इथे गीता महात्म्याबद्दल सांगितलंय. गीता महात्म्य म्हणजे काय, तर भगवद्गीतेची महिमा आदि शंकराचार्यांनी सांगितलेली आहे ही. आणि आदि शंकराचार्य म्हणतात की भगवद्गीता हे कसं आहे, दिव्य साहित्य आहे. जो याचं ध्यानपूर्वक पठण करतो, यातील उपदेशांचं पालन करतो, तो भगवान कृष्णांचा आश्रय प्राप्त करतो. आणि समस्त भय चिंता यामधून तो मुक्त होतो. आता मार्केटमध्ये कितीतरी भगवद्गीता उपलब्ध आहेत. मग आपण त्याच्यातली भगवद्गीता आणली, त्याची पूजा केली, अगदी रोज दिवा लावून धूप दाखवून, पण त्याचा काही तसा लाभ होणार नाही. शंकराचार्य काय म्हणतात इथे की ध्यानपूर्वक आपल्याला पठण केलं पाहिजे आणि त्याच्या उपदेशांचं पालन केलं पाहिजे, म्हणजे आचरणात आणली पाहिजे. आता समजा गुलाबजाम आपल्याला खायला खूप आवडतात, आपण ते बनवण्यासाठी सगळं साहित्य आणलं आणि त्याच्याकडे नुसतंच बघत राहिलो तर काही लाभ होणार आहे का? नाही. नुसतं बनवलंय तरी लाभ होणार नाही. आपल्याला ते खावे लागतील, तेव्हाच त्यांचा स्वाद आपण घेऊ शकतो, चाखू शकतो. तसंच पुस्तकाची पूजा करून लाभ होणार नाहीये. ध्यानपूर्वक पठण केलं पाहिजे, उपदेशांचं पालन करून भगवद्गीतेचा उपदेश हा आपल्याला आचरणात आणला पाहिजे, तर ते लाभ होणं आपल्याला प्राप्त होईल. आता शंकराचार्यांनी ही जे गीतेचं महात्म्य सांगितलंय ते शंकराचार्य म्हणतात की एखाद्याने पूर्ण निष्ठेने आणि गंभीरतेने जर का भगवद्गीतेचं पठण केलं ना, तर भगवंतांच्या कृपेमुळे तो पूर्वजन्माची जेवढी दुष्कर्म असतात त्यांच्या फळाच्या प्रभावातून मुक्त होऊ शकतो. बघा केवढं महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपण लक्षात घेऊया, इथे आपल्याला भगवद्गीतेचं रोज अध्ययन करायचं आहे, रोज एक पान वाचायचं आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही दिव्य वाणी आहे कृष्णांची आणि याचा लाभ आपल्याला इथे त्यांनी सांगितलेला आहे. आपण पुढे जाऊया. हा, इथे श्लोक आहे, मी वाचते. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. हरे कृष्ण. दीपांजली माताजी. हरे कृष्ण. सर्व उपनिषद गायीप्रमाणे आहेत आणि गायीचे दूध देणारे भगवान श्रीकृष्ण हे नंदाचे पुत्र आहेत. अर्जुन हे वासरू आहे. गीतेतील सुंदर अमृत हे दूध आहे आणि उत्तम आस्तिक बुद्धीचे भगवान भाग्यवान भक्त हे दूध पितात व उपभोग घेतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता इथे गीता महात्म्यामधला एक श्लोक आपण समजून घेऊया. 108 प्रमुख उपनिषद आहेत बघा, आणि या उपनिषदांची तुलना एका गायी बरोबर केलेली आहे. गायीचं दोहन करणारे कोण आहेत, तर गोपाळ नंदन कृष्ण आहेत. गायीच्या वासराची तुलना अर्जुना बरोबर केलेली आहे आणि गायीचे दूध म्हणजे गीतामृत म्हटलंय. आता या गीतामृताचं पान कोण करताय, तर कृष्णाचे भक्त करतायत. आणि गीतामृताचं पान करून हे सर्व आनंद घेऊ शकतात, असा या श्लोकाचा अर्थ आहे. या उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता, गीतोपनिषद असंच म्हटलं जातं.
अर्जुन विषाद योग असं अध्याय पहिला त्याचं नाव आहे. विषाद म्हणजे आपण समजून घेतलं की दुःख आहे आणि दुःखाबरोबर एकरूप झालेला म्हणून योग होतो. तर अर्जुन कसा झाला होता? दुःख सागरामध्ये बुडालेला होता, दुःखाशी एकरूप झालेला होता, म्हणून अर्जुन विषाद योग असं नाव आहे. तुम्हाला काय वाटतं की भगवद्गीता कोणी शिकावी? कोणी पठण केलं पाहिजे? कोणी श्रवण केलं पाहिजे भगवद्गीतेचं? काय वाटतं तुम्हाला? कोणी वाचावी भगवद्गीता? हरे कृष्ण. भगवद्गीतेचं वाचन कोणी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आज तुम्ही सर्वजण क्लासला आलेले आहात, तुम्हाला काय वाटतंय? भगवद्गीता का शिकून घेण्याची तुम्हाला इच्छा आहे? तुम्ही सांगू शकाल का तुमच्यापैकी कोणी? बरं, श्रीला प्रभुपाद सांगतात की मनुष्य म्हणून जन्म घेतलेल्या प्रत्येकाने आपल्याला जर का जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून जावं लागत असेल तर त्या प्रत्येकाने ही भगवद्गीता वाचली पाहिजे ह्याच्यातून मुक्त होण्यासाठी. तर लक्षात घेऊया, कुठलाही इथे एज लिमिट नाहीये. बऱ्याच लोकांचा समज असतो ना, रिटायर झाल्यावरती आपण भगवद्गीता वाचूया, ते अध्ययन करूया, असं नाहीये. ते श्रीला प्रभुपादांनी सांगितलंय मनुष्य म्हणून जन्म घेतलेल्या प्रत्येकाने भगवद्गीता वाचली पाहिजे आणि जेवढ्या लहानपणी आपण ह्याचं अध्ययन करू, आचरणात आणू, तेवढं आपल्यासाठी चांगलं राहणार आहे. आता या चित्रामध्ये आपल्याला ना 3 फोटो दिसत आहेत. हा कोण आहे तुम्ही सांगू शकाल का? माझा आवाज सगळ्यांपर्यंत जातोय का? आणि तुम्ही सगळे क्लासमध्ये लक्ष देताय का? आवाज येतोय माताजी आपला. आवाज येतोय, बरं. हा, मला उत्तर हा, येतात पण मी मुद्दाम सांगत नाही कारण ते बरोबर नाही, दिसत नाही. माताजींना नाही, दीपांजली माताजींना प्रश्न मी नाहीच विचारलेला, मी तर हा. आता तेच मी विचारलेला आहे. सगळे गप्प बसले की मलाच कसं तरी वाटतंय. हो, जरा प्लीज हो, सगळ्यांनी उत्तर द्या प्लीज. हो. आपण प्रयत्न करतोय आणि जोपर्यंत मी बोललेलं तुमच्यापर्यंत पोहोचतंय हे जोपर्यंत मला कळणार नाही, ऑनलाईन मध्ये हाच प्रॉब्लेम असतो ना, आपण समोरासमोर, एक तर सगळ्यांचे व्हिडिओ पण बंद आहेत, तर त्यामुळे मला कळतच नाहीये की तुम्ही क्लासमध्ये बसलेला आहात का नाही. तर जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मला काहीच समजणार नाही. सर्वांना बरं, हरे ताई कृष्ण. सर्वांना हा, व्हिडिओ ऑन करायला सांगत जा. हो, केलं तर खूपच छान आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करूया आपण. आणि व्हिडिओ ऑन करता येत नसेल तर कमीत कमी बोलूया तरी. बरं, हा कोण आहे? हा धृतराष्ट्र आहे, हो ना. आता धृतराष्ट्र कोण होता? धृतराष्ट्र आणि पांडू हे भाऊ होते, पण धृतराष्ट्र आंधळा होता, त्यामुळे पांडूला राजा बनवावं लागलं होतं. आता धृतराष्ट्र हा नेहमी पांडूवरती जळत असे. पांडूच्या मृत्यूनंतरही धृतराष्ट्राला वाटत होतं की त्याच्या पुत्रांनी राजा बनलं पाहिजे. आता संजय कोण होते? तर संजय हे धृतराष्ट्राचे सचिव होते आणि व्यासदेव त्यांचे गुरु होते, म्हणून त्यांनी बसल्या जागी दिव्य दृष्टी दिली आणि मग त्याने बघितलं संजयने आणि सगळं वर्णन करून ह्या आंधळ्या धृतराष्ट्राला सांगितलं. आता युद्ध होऊ नये म्हणून कृष्णांनी पण प्रयत्न केले, शांतीदूत कृष्ण बनले होते आपल्याला माहितीये. मग पांडवांना त्याने सांगितलं की राज्य करण्यासाठी, सॉरी, दुर्योधनाला सांगितलं की पांडवांना राज्य करण्यासाठी 5 गावं दिली जावीत, पण दुर्योधनाने नकार दिला की सुईच्या टोकावर मावतील एवढी जमीन पण मी पांडवांना देणार नाही. त्यामुळे पांडवांना आता युद्ध करण्याच्या पलीकडे काही पर्याय उरत नाही. आता इथे ह्या चित्रामध्ये आपण पुढच्या बघतोय तिकडे तुम्हाला दिसेल बघा, हा संजय आणि धृतराष्ट्र महालामध्ये बसलेले आहेत आणि युद्धस्थळावरती काय होत आहे हे व्यासदेवांनी दिव्य दृष्टी संजयला बहाल केलेली होती, त्यामुळे तो बघू शकत होता आणि वर्णन करून त्याने धृतराष्ट्राला सांगितलं. आता पुढचा जो श्लोक आहे ना, हा धृतराष्ट्राच्या मुखी आलेला हा एकमेव श्लोक आहे भगवद्गीतेतला, तो आपण वाचूया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामका पांडवाश्चैव किम अकुर्वत संजय. हरे कृष्ण. दीपांजली माताजी. हरे कृष्ण माताजी. स्लाइड पुढची घ्या. पुस्तकातून वाचाल ओके. कारण मग ह्याच्यात अनुवाद पुस्तकातला नाही. अनुवाद फार मोठा होईल. ओके, ठीक आहे. हा, हरे फक्त कृष्ण अनुवाद, माताजी. हा तात्पर्य ओके नाही, ओके, फक्त अनुवाद. अनुवाद. ओके, हरे कृष्ण. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या
माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता जसं मी म्हटलं, धृतराष्ट्राने म्हटलेला हा एकमेव श्लोक आहे आणि हा श्लोकामध्ये आपल्याला मनोवृत्ती धृतराष्ट्राची काय आहे हे आपल्याला समजू शकतं. तसंच या कुरुक्षेत्राला इथे धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे, कारण इथे अनेक योगींनी लाखो वर्ष तप केलेला होता, जप केलेला होता, दानधर्म केले होते. त्यामुळे ही भूमी कशी पावन झालेली होती. जसं आता मंदिरामध्ये जाऊन भक्तगण तिथे जप करतात, कीर्तन करतात, होम हवन करतात, त्यामुळे ते स्थान किंवा ही जागा पवित्र होते. तसंच हे कुरुक्षेत्र आहे. आता या धृतराष्ट्राच्या चेहऱ्याकडे बघून आपल्याला समजतं की त्याच्या मनामध्ये काळजी होती. इथे मी तो श्लोक आणते. त्याच्या मनामध्ये बघा काळजी होती आणि कारण पांडव कसे होते, हे धर्माच्या बाजूने होते. आता कुरुक्षेत्र पण धर्मक्षेत्र असल्याने ह्या गोष्टीचा फायदा पांडवांना होईल का, आणि तसा फायदा मिळाला पांडवांना ते ते युद्ध जिंकतील. मग अशा पवित्र भूमीवरती पांडव मुळात युद्ध करतील का, की माघार घेतील युद्धातून? आणि तसं झालं तर युद्ध न करताच माझ्या मुलांना म्हणजे कौरवांना राज्य प्राप्त होईल, असे अनेक विचार या धृतराष्ट्राच्या मनात येत होते. की धर्मक्षेत्राचा आता प्रभाव त्याच्या पुत्रांवर म्हणजे कौरवांवर होईल का, आणि पांडवांना राज्य द्यायला ते तयार होतील का, असं. कारण आता ह्या धृतराष्ट्राला तर राज्याची लालसा आहे, म्हणून युद्धामध्ये प्रयत्न करून कृष्णाने प्रयत्न करूनही त्याने माघार घेतलेली नाही, कारण त्याला खूप लालसा आहे. तर हे असे अनेक प्रश्न त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसतात आणि तो आता घाबरून गेलेला आहे. आता इथे पुढच्या चित्रामध्ये ना एक तुलना दाखवलेली आहे. दक्षिण भारतामध्ये ही अशी एक प्रथा आहे की नवीन घरी जेव्हा वास्तुशांत होते त्यावेळेला दूध उतू जाऊ देतात, शुभ मानलं जातं ते. तर इथे धृतराष्ट्राची मानसिकता आपल्याला समजवण्यासाठी या स्लाइडचा आधार घेतलेला आहे. तिथे म्हटलेलं आहे की मामका पांडवाश्चैव. आता पांडवांचे पिता पांडू यांचा मृत्यू झाला होता आधी आपण म्हटलं. तर आता धृतराष्ट्राची ही जबाबदारी होती की आपल्या भावाच्या मुलांना आपल्या मुलांसारखं वागवायचं, कुठला भेदभाव करायचा नाही. मग आता त्याने तसं केलं नाही. तो काय म्हणतोय, मामका पांडवाश्चैव, म्हणजे माझी मुलं आणि पांडूची मुलं. आता पांडव पण कुरुवंशीच आहेत, पण धृतराष्ट्र आपल्या मुलांना कौरव मानत असे आणि पांडूच्या मुलांना तो पांडव असं म्हणत असे. जसं आता मधल्या चित्रामध्ये बघा, दुधामध्ये लिंबू पिळला की दुधाची विभागणी होणार ना, पनीर आणि पाणी वेगळं होणार. तशीच विभागणी या धृतराष्ट्राने केली होती. आता पनीर बनला तर पनीरचे आपण रसगुल्ले बनवले शेवटच्या चित्रामध्ये बघा, आणि विचारलं की आता या रसगुल्ल्याचं काय करणार, तर रसगुल्ले आता बनवलेले आहेत, अर्थातच ते खाणार. तसंच आहे इथे की युद्धस्थळी हे दोन्ही जे जमलेले आहेत तर ते युद्ध अटळच आहे. की मकुरवत म्हटलेलं आहे, म्हणजे काय होणार, तर हे युद्ध अटळ आहे, युद्ध होणारच आहे. आता पुढचं चित्र बघूया. या चित्रामध्ये बघा कोण दिसतोय, दुर्योधन दिसतोय. आणि हा दुर्योधन ची मानसिकता ह्या स्लाइड मधून समजून घेते. आता धृतराष्ट्र आपल्याला माहितीये संजयला विचारतात की युद्धस्थळावरती जे काय होत आहे ते मला सांग, आणि संजय उत्तर देतो की पांडवांनी केलेली जी सेनेची व्यूहरचना आहे ती बघून हा दुर्योधन आपले गुरु द्रोणाचार्यांकडे गेलेला आहे आणि तो त्यांना म्हणतोय की आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने ही जी रचलेली विशाल पांडव सेना आहे ती बघा. आता या दुर्योधनाकडे बघितल्यावर आपल्याला समजतं की तो क्रोधित आहे, पण थोडासा चिंतेत पण आहे. त्याचे डोळे बघितल्यावरती आपल्याला समजतं तो क्रोधित आहे. आता तो तावातावाने द्रोणाचार्यांकडे बोलतोय की तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडू सेना पहा. आता दृष्टद्युम्न म्हणजे हा द्रुपद पुत्र आहे, आणि द्रुपद आणि द्रोणाचार्य हे मित्र असतात, पण काही कारणाने त्यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण होतं. आणि मग द्रुपद एक यज्ञ करून दृष्टद्युम्नची प्राप्ती करून घेतो की ज्याद्वारे द्रोणाचार्यांचा वध करता येईल. आणि द्रोणाचार्यांना ही गोष्ट माहिती असते, पण तरी पण दृष्टद्युम्नला ते ज्ञान देतात. श्रेष्ठ गुरु असतात आणि गुरुचं म्हणजे कर्तव्य असतं विद्या देणं हे, तर उत्तमपणे त्याला युद्धनीती ते शिकवतात. आता दृष्टद्युम्न म्हणजे द्रोणाचार्यांचा वध प्राप्त होण्यासाठी त्याने प्राप्त केलेला असतो द्रुपदने, तरीही कुठे भेदभाव हे करत नाही द्रोणाचार्य. आता दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणतोय की तुमचा शिष्य दृष्टद्युम्न म्हणजे द्रुपद पुत्राला उद्देशून तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा किंवा युद्धनीतीचा वापर कसाच तुमच्या विरुद्ध करतो आहे. आता बघा, दुर्योधन आपल्या गुरूंकडे तावातावाने रागाने बोलतोय, त्यांना क्रोधित करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याद्वारे आता रागात येऊन द्वेषाने ते युद्ध करायला तयार होतील. कुशल असा कूटनीती होती या दुर्योधनाची, हे आपल्याला दिसून येतं. आसुरी प्रवृत्तीचा होता.
आता हे आसुरी प्रवृत्तीचे जे लोक असतात की नाही, ते बघा त्यांना भगवंतांच्या पेक्षा त्यांची शक्ती महत्वाची वाटते. आणि आपल्याला माहितीये की एखादा आसुरी लोकांना हातामध्ये सत्ता मिळाली की ते त्यांचं खरं स्वरूप दाखवतात. तर इथे एक छोटीशी गोष्ट पण आहे बघा, भगवंतांची जे भक्त असतात त्यांना भगवंतांची भक्ती पाहिजे असते, पण आसुरी जे असतात प्रवृत्तीचे त्यांना भगवंतांची शक्ती पाहिजे असते. तर युद्धाच्या आधी मदत मागण्यासाठी भगवंतांकडे अर्जुन आणि दुर्योधन जातात. तेव्हा विश्राम करत असतात कृष्ण. आणि अर्जुन जातो तो कृष्णांच्या पायाकडे उभा राहतो. दुर्योधन जातो तर त्यांच्या डोक्याकडे जाऊन बसतो. आता ज्या वेळेला कृष्ण जागे होतात तेव्हा डोळे उघडल्यावरती त्यांना अर्जुन दिसतो. आणि ते अर्जुनला विचारतात की तुला काय पाहिजे अर्जुन. पण दुर्योधन म्हणतो की मी पहिला आलोय, तुम्ही मला विचारा. पण अर्जुनावरती त्यांची दृष्टी पहिली पडते आणि कृष्ण अर्जुनाला विचारतात की तू सांग तुला काय पाहिजे. तर अर्जुन सांगतो की भगवंत मला तुम्ही हवे आहात. आता ते ऐकून दुर्योधन हसतो आणि म्हणतो की तू खूप अत्यंत भावुक आहेस. भगवंत तर या युद्धामध्ये अस्त्रशस्त्र उचलणार नाहीयेत. आणि तो कृष्णाकडून मात्र सेना मागून घेतो. तर अशा प्रकारे भगवंतांची शक्ती असुर मागतात, पण प्रत्यक्ष जे सर्व शक्तिमान भगवंत आहेत त्यांना तो मागत नाही. आणि या उलट अर्जुन कसा आहे, तो बघा युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी 5 बाण आपले गुरु द्रोणाचार्यांच्या चरणापाशी मारतो, त्यांना वंदन करतो आणि मग युद्धाला तयार होतो. तर हा फरक आहे दुर्योधन आणि अर्जुनामध्ये. दुर्योधनाला हे समजत नाही की भगवंत ज्या बाजूने आहेत ते एकटेच एवढे बलशाली आहेत की त्यांच्या पुढे कुठलीही सेना टिकू शकणार नाही. हा, आता हा 19वा श्लोक आहे. सघोषोधार्त्र राष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथ्वीं चैव तुमुलो अभ्युन्नादयन्. हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी. हा विविध प्रकारचा शंखनिनाद वाढतच गेला. या निनादाने आकाश व पृथ्वीतल दुमदुमून गेले आणि धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता शंखनाद होतो तेव्हाचं वर्णन दिलेलं आहे. धृतराष्ट्र पुत्र म्हणजे कौरवांची हृदय विदीर्ण झाली, म्हणजे खूप घाबरले. आता बघा एवढ्या जोरात हा शंखनाद झाला की ते ऐकून कौरव जे आहेत ना ते भीतीने कापू लागले. जंगलामध्ये जसा आता वाघ किंवा सिंह जोरात डरकाळी फोडतो, त्यावेळेला जंगलातले जे छोटी प्राणी असतात ते कसे घाबरतात, अगदी तशीच अवस्था झालेली आहे. किंवा आता खूप गर्दी आहे, त्या गर्दीचा फायदा घेऊन एखादा चोर त्याच्यामध्ये मिसळला असेल, पण तिथून जर का पोलिसांची गाडी सायरन वाजवत आली तर इतर गर्दीला काही फरक पडणार नाही, पण तो चोर निश्चित घाबरेल. तसंच झालेलं आहे, हे अधर्माच्या बाजूने होते सगळे आणि त्यामुळे ते घाबरलेले आहेत. आता इथे त्यांच्या मनावरती परिणाम झाला बघा. बघा असं म्हटलं जातं ना, द बॅटल विच इज लॉस्ट इन द माइंड, ते तिथेच संपलेलं आहे. जे युद्ध तुम्ही आधीच हरलेले आहात, जे मनामध्ये तुम्ही हरलेले आहे, त्यामुळे युद्धस्थळी ते जिंकण्याची शक्यताच नाहीये. पुढे बघू आपण. हा, आता इथे कारण दिलेली आहेत बघा, पांडव युद्ध का जिंकणार. तर पहिलं म्हटलेलं आहे धर्मक्षेत्र. धर्मक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्राला पावनभूमी आहे, त्यामुळे धर्मक्षेत्र असं म्हटलेलं आहे. मग दिव्य रथ, अग्निदेवाने हा रथ दिलेला होता अर्जुनाला आणि हा रथ नेहमी विजयी होईल असा आशीर्वाद या रथावरती होता. कपिध्वज म्हटलेलं आहे तिसरं कारण. तर हनुमान स्वतः आरूढ होते झेंड्यावरती, तुम्ही बघू शकता इथे. तर युद्धापूर्वी अर्जुनाने हनुमानांची प्रार्थना केली होती, त्यांना विनंती केली होती की ज्या प्रकारे प्रभू रामचंद्रांना युद्ध जिंकण्यास त्यांनी मदत केली तशीच मदत करावी, आशीर्वाद असावेत त्यांचे. जसं आता आपणही परीक्षेला जातो किंवा इंटरव्ह्यूला जात असताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन जाऊ, तसंच अर्जुनाने केलं होतं. मग चौथं कारण म्हटलेलं आहे शंखनाद. आता कृष्ण आणि अर्जुन यांचे दिव्य शंख आहेत असं वर्णन करण्यात आलेलं आहे. तुम्ही तात्पर्य जर का वाचलं पुस्तकातून तर ते तुम्हाला समजेल. तर हे दिव्य शंख असं सूचित करण्यात आलेलं आहे की कृष्ण पांडवांच्याच पक्षात आहे, त्यामुळे विरोधी पक्षाला विजयाची आशाच नाहीये. मग गांडीव धनुष्य आहे. गांडीव धनुष्यालाही आशीर्वाद होता की जो बाण सोडला जाईल त्याचा नेम अचूक असेल. त्यक्त जीविता म्हटलेलं आहे एक कारण. तर हे जो दुर्योधन आहे ते द्रोणाचार्यांना म्हणतो की कौरव सेना कशी आहे, विशाल आहे आणि ज्यामध्ये एकाहून एक असे पराक्रमी बलशाली योद्धे आहेत जे प्राणत्याग करायला तयार आहेत. आता हा सुरुवातीलाच अपशकुन झाला असं म्हटलं पाहिजे. पराक्रमी योद्धे आहेत पण ते प्राण घ्यायला तयार आहेत हे त्याने म्हटलं नाही.
मग मोक्षदा एकादशी चा दिवस आहे. मोक्षदा एकादशीचा अत्यंत शुभ दिवस मानला जातो, ज्या दिवशी हे युद्ध झालं. भाग्यलक्ष्मी, आता जिथे विष्णू आहेत किंवा कृष्ण आहेत तिथे भाग्यलक्ष्मी, भाग्य उजळवणारी भाग्यलक्ष्मी पण साथीला आहे. मग ऋषिकेश, आता भगवान श्रीकृष्ण हे समस्त इंद्रियांचे स्वामी आहेत. ऋषिकेशचा अर्थ आपण जाणून घेतला, म्हणून त्यांचा उल्लेख इथे ऋषिकेश असा करण्यात आलेला आहे. आता कृष्ण स्वतः अर्जुनाच्या रथाचे सारथी बनलेले आहेत आणि स्वतः इंद्रियांचे स्वामी जेव्हा अर्जुनाच्या बरोबर आहेत, तेव्हा निश्चितच तो इंद्रियांच्या पूर्ण ताकदीने युद्धात उतरणार आहे, पूर्ण एकाग्रतेने हे युद्ध लढणार आहे. आता अर्जुन कृष्णाला जेव्हा सांगतात की रथ अशा ठिकाणी घेऊन जा जिथे मी कौरव सेना मध्ये कोण कोण युद्ध करायला आले ते मला बघायचंय, युद्ध सेनेचं निरीक्षण करायचं आहे. तर त्याला काही माहिती नव्हतं का की कौरवांच्या बाजूने कोण कोण योद्धे आहेत, ते माहिती होतं. आता समजून घ्या, कृष्णांचं नाव ऋषिकेश आहे, इंद्रियाला वशमध्ये करणारे आहेत. तिथे त्यांनी हळूहळू अर्जुनाला भ्रमित करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे अर्जुनाचा गोंधळ उडतोय. तर अर्जुनाने जेव्हा कौरवाच्या सैन्यामध्ये आपले सर्व नातेवाईक पाहिले, भीष्म पितामहांना पाहिलं, द्रोणाचार्य कृपाचार्य यांच्यासारखे गुरु पाहिले, शल्य शकुनी सारखे मामा पाहिले, दुर्योधनासारखा भाऊ आणि अश्वत्थामासारखे मित्र आणि इतरही हितचिंतक आणि सर्व लोक नातेवाईकांना पाहिलं, तेव्हा त्याने सांगितलं की मला माझ्या नातेवाईकांना, या मित्रांना सगळ्यांना बघून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटलेला आहे, माझं मुख कोरडं पडलेलं आहे, माझ्या अंगाचा दाह होतोय. आणि त्यांनी युद्ध लढायला नकार दिला. आता शाळेमध्ये बघा, वर्गामध्ये जो पहिला विद्यार्थी येतो परीक्षेला, तो परीक्षेचा पेपर बघून त्याने परीक्षेत बसायलाच नकार द्यावा, तशीच आता ह्या अर्जुनाची अवस्था झालेली आहे. आणि अर्जुन, समजून घेऊया, इथे अर्जुन काही सर्वसाधारण योद्धा नाहीये. यापूर्वी त्याने अनेक युद्ध लढलेली आहेत, पण तो इथे पूर्णपणे भ्रमित झालेला आहे, गोंधळून झालेला आहे. आता तुम्ही चित्रामध्ये बघा, तो दुःखी दिसतोय, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, डोक्यावरील त्याचा मुकुट गळून पडलेला आहे, हातातून गांडीव धनुष्य गळून पडलेलं आहे. आता या स्लाइड्स ना इतक्या बोलक्या आहेत, श्रीला प्रभुपाद यांच्या भक्तांनी ह्या तयार केलेल्या आहेत आणि अतिशय म्हणजे अचूक भाव चेहऱ्यावरचे याच्यातून आपण ओळखू शकतो. तर भ्रमित झालेल्या आता या अर्जुनाने कृष्णांना युद्ध न करण्याची 5 कारणं दिलेली आहेत. कुठलं कारण दिलेत त्याने? तर पहिलं कारण दिलं की करुणा. आता अर्जुन म्हणतो की या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातेवाईकांना, नातलगांना मारून माझं कसं काय भलं होणार आहे मला काही कळत नाही, आणि त्यातून प्राप्त होणारं जे विजय सुख आहे, राज्य जिंकू शकेल ही इच्छा मी करूच शकत नाही, मला काही युद्ध करायचं नाही. दुसरं कारण देतो तो युद्ध न करण्याचं, तो म्हणतो आनंद नाही, हे सगळे माझे हितचिंतक आहेत, माझे गुरुजन आहेत, माझे भाऊ आहेत कौरव सेनेमध्ये, त्यांना मारून युद्ध जिंकण्याचा मला काहीही आनंद नाही. तिसरं कारण देतो पाप. आता अर्जुन म्हणतो की या युद्धात मला अनेकांना मारावं लागेल, ते पाप आहे. धृतराष्ट्राच्या पुत्रांना, माझ्या मित्रांना, हितचिंतकांना मारणे, आपल्याच नातलगांची हत्या करणे हे पाप आहे, म्हणून मला हे युद्ध करायचं नाही. चौथं कारण देतो कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. आता अर्जुन म्हणतो की कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती युद्धामध्ये जर का मरण पावल्या, कुटुंबातील वंश परंपरागत जे संस्कार आहेत ते कोण शिकवतील लहान मुलांना, कुटुंबाची मोठी हानी होईल, अशाने अधर्म पण माजेल, कुटुंबातील स्त्रिया असुरक्षित होतील, स्त्रियांचं पतन झाल्याने अवांछित संतती तयार होईल, तर त्यामुळे सगळ्या कुळ परंपरा नष्ट होतील. आणि 5वं कारण तो देतो असमंजस. आता शत्रू सेनेचं निरीक्षण करताना अर्जुन रथामध्ये उभा होता, पण शोकाने तो एवढा व्याकुळ झाला की धनुष्य बाण त्याने बाजूला ठेवून तो खाली बसला, पूर्णपणे असमंजस स्थितीमध्ये होता. बघा, आता ही अर्जुनाने जी युद्ध न करण्याची कारणं दिलेली आहेत ती आपल्याला योग्यच दिसतात, पण महाभारताचं युद्ध झालं नाही का? तर झालं. आता पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघूया की अर्जुनाने दिलेल्या एकेका कारणाचं कृष्ण कसं खंडन करणार आहे. आपल्याला वाटतंय की अर्जुनाने दिलेली ही जी कारणं आहेत अगदी विचार करून पटण्यासारखी दिलेली कारणं आहेत, पण युद्ध होणार नाही का? नाही, असं नाही होत, युद्ध होतो. म्हणजे श्रीकृष्ण यांची बुद्धी किती सर्वश्रेष्ठ आहे आपल्याला समजतं. आता एखादी गोष्ट आपल्याला आज योग्य वाटत असेल ह्या वेळेला, पण ती योग्य असेलच असं नाही, आपल्या हिताची असेल असं नाही. म्हणजे याला ना 2 शब्द आहेत बघा, भगवद्गीतेमध्ये हे बरेचदा शब्द वापरले जातात, श्रेयस आणि प्रेयस. प्रेयस म्हणजे काय, उदाहरण घेऊन सांगते तुम्हाला. आता एखादा मुलगा आहे, आई बरोबर मार्केटमध्ये गेला आणि तिथे त्याने हट्ट केला चॉकलेट घेण्याचा,
आता तो इतका हट्ट करायला लागला तर तो शांत व्हावा म्हणून आई त्याला चॉकलेट घेऊन देते. तर हे प्रेयस झालं, म्हणजे तात्पुरत्या फायद्याचं झालं की त्याने शांत व्हावा. आता त्याने जास्त चॉकलेट खाल्लं, उद्या त्याचे दात किडतील, दुखतील, त्याला अगदी दाताच्या डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. म्हणजे हे त्याच्या अंतिम फायद्याचं नाहीये, श्रेयस नाहीये त्याच्यासाठी. तसंच अर्जुनाने जो विचार केलेला आहे, ही 5 कारणं जी दिलेली आहेत ना, ही त्यावेळेचा तात्पुरता विचार करून दिलेली आहेत, म्हणजे प्रेयस आहेत. याच्यामध्ये त्याचं श्रेयस नाही, त्याचं अंतिम हित नाहीये. आता उद्याच्या अध्यायामध्ये आपण बघूया की कृष्ण कशी त्याच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. तर इथे आजचा अध्याय संपतोय. काय बघितलं बरं आपण आजच्या अध्यायामध्ये? धृतराष्ट्राने चौकशी केली होती की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र काय करतायत, की मकुर्वत. मग दुर्योधनाने त्याची भीती व्यक्त केली, द्रोणाचार्यांकडे सांगितलं की तुमचा बुद्धिमान शिष्य दृष्टद्युम्न कसा तुम्हीच शिकवलेल्या युद्धनीतीचा, ज्ञानाचा वापर तुमच्या विरुद्ध करतोय आणि त्याने केलेली व्यूहरचना बघा. मग शंखनादाबद्दल आपण बघितलं की शंखनाद ऐकल्यावर कौरवांची हृदय विदीर्ण झाली आणि ते घाबरले. मग अर्जुनाने दोन्ही सेनेचं जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा तो शोकाने व्याकुळ झाला. त्याचं मुख कोरडं पडलं, हातातून धनुष्य गळून पडलं, मुकुट त्याने खाली काढून ठेवला आणि तो खाली बसला. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्यांनी युद्ध करण्यास नकार दिला. मग युद्ध न करण्याची कारणं त्याने कृष्णांना सांगितली. इथे आजचा अध्याय संपलेला आहे. तुम्ही सर्व शेवटपर्यंत बसून तुम्ही ऐकलत, याबद्दल खूप धन्यवाद. आता इथे लक्षात घेऊया, भगवद्गीतेला ना युजर मॅन्युअल म्हटलेलं जातं. युजर मॅन्युअल म्हणजे काय? मनुष्य आता एखादा आपण उपकरण घरी आणलं किंवा वॉशिंग मशीन घरी आणलं, त्याबरोबर एक पुस्तिका मिळते बघा, जे ती कशी वापरावी आणि त्या आपण वापरताना कुठली काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टी करू नयेत, कुठल्या गोष्टी कराव्या, हे सगळं आपल्याला माहिती देतं. तसंच भगवद्गीतेला मानवी जीवनाचं युजर मॅन्युअल म्हटलं जातं. मानवी जीवनाचा उद्देश काय आहे, कशासाठी मिळालंय आपल्याला जीवन, हे या जन्मात आपण काय करायचं, काय करू नये, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि किती अद्भुत बुद्धी आहे बघा श्रीकृष्णांची. केवळ 45 मिनिटात त्यांनी ही भगवद्गीता अर्जुनाच्या समोर प्रस्तुत केली आणि अर्जुनाने ती समजूनही घेतली. म्हणजे विश्वातलं म्हणजे किंवा जगातलं म्हणूया, हे एक अत्यंत सर्वश्रेष्ठ असा हा दार्शनिक ग्रंथ म्हटला जातो भगवद्गीतेला. आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करण्यासाठी जे काही ज्ञान आपल्याला पाहिजे ते सर्व काही कृष्ण आपल्याला ह्याच्यामध्ये देतात. अर्जुनाच्या समोर एवढा मोठा कठीण प्रसंग आहे, पण कसं या कठीण प्रसंगात त्याने कसं वागलं पाहिजे, कसा संयम राखला पाहिजे, कसं विचारशील राहिलं पाहिजे, ह्याचं सगळं उपदेश देणार आहेत. उद्याचा अध्याय अर्थात इंटरेस्टिंग आहे. उद्याच्या अध्यायापासून कृष्ण बोलू लागणार आहेत. तर हरे कृष्ण सर्वांना. इथे आपला आजचा अध्याय संपलेला आहे. आता तुम्हाला काही शंका असतील तर मी घेते.